हाय. चला, आज तुम्हाला मी दाखवते धनगरी जीवन सकाळ म्हणजे गावातली सकाळ. माझ्या माहेरी आईच्या वावरात असा धनगराचा पाल थांबलेला होता. मग ते काका भाकरी बनवत होते. त्यांना विचारलं, तुमचा व्हिडिओ काढू का? ते म्हटले, हो ना बाई, बिंदास काढ आणि मला पण लिंक टाक. त्यांनी होकार दिल्यावर मी त्यांचा व्हिडिओ काढायला घेतला. छान त्यांनी बाजरीचं पीठ मळायला घेतलं. मस्त एकदम आपण एखादी गृहिणी कशी पीठ मळते त्या प्रकारे त्यांनी पीठ मळून हातावर गोल करून छान अशी एखाद्या बाईलाही लाजवेल अशा प्रकारे गोल गरगरीत भाकरी थापायला घेतली. एकदम सुबक पद्धतीने त्यांनी ती भाकरी थापली. थापताना तव्यावरच्या भाकरीकडेही लक्ष, परातीत थापण्याकडेही लक्ष, चुलीवरच्या जाळाकडे सुद्धा त्यांचं लक्ष होतं. इतकं निगुतीने अगदी सुगरणीसारखं त्यांचं काम चालू होतं. खूप हेवा वाटला. मस्त पापुद्रा आलेली भाकरी त्यांनी भाजली. पीठ चाळून त्याला आकार दिला. बाजूला मेंढ्या, त्यांना कडेने केलेली जाळी, त्याच्यामध्ये त्यांचं चाललेलं जीवन. त्याचबरोबर शेजारी गाय, तिच्याजवळ ते वासरू, त्यांचे गायचं दूध काढून ते डेअरीला घालून आलेले म्हातारे वडील. सगळं बघायला खूप भारी वाटत होतं. त्यात माझ्या शिवला त्या बकरीचं आणि तिच्या पिल्लांचं भारी कौतुक वाटत होतं. सतत त्यांना हात लावत होता. मस्त चुलीवर जाळ घालून, तो होत नसला तर फुकणीने फुकून एखाद्या मस्त गृहिणीसारखं त्यांचं काम चालू होतं. मस्त ते क्षण मी कॅमेऱ्यात टिपून घेतले. म्हटले, काका भाजी बी करणार का? म्हटले, हो ना बाई, भाजी नाही करणार, आता चटणीच करणार. म्हटले, करा, त्याचा बी मी व्हिडिओ काढते. ते म्हटले, बिंदास काढ. मग केली परत चटणीची शूटिंग सुरू. त्यांनी मस्त खोबऱ्याचा तुकडा, लसणाच्या पाकळ्या, मीठ घेतलं, छान असं ठेचून ठेचून बारीक करून घेतलं. त्याच्यावर पाणी टाकून टाकून वाटायला सुरुवात केली. त्यात त्यांच्याकडे लाल मिरच्या नव्हत्या. मग म्हटले, चला भुकटीच टाकतो. भुकटी म्हणजे त्यांच्याकडे असलेल्या लाल मिरचीची पावडर. ती बी त्यांनी घेतली आणि त्याच्यावरती टाकली. मस्त वाटून वाटून घेतली. मिरचीची भुकटी मिक्स करायची काय गरज विचारल्यावर सांगितलं, अगं बाई, सोबत वाटलं की चांगलं एकजीव होतं आहे आणि चव बी येते. मग त्यांचं बोलणं आवडलं. तो धनगरी लहेजा, अगं बाई, चव बी येते, ते वाक्य खूप आवडलं मला. मस्त त्यांनी वाटून घेतलं. मग म्हटलं, ही कशासोबत खायची? म्हणे, ही वाटून घ्यायची आणि जेव्हा आपल्याला खायची ना, त्यावर वर्ण कच्च्या तेलाची धार टाकायची आणि मिक्स करून खायची. गरम गरम भाकरीसोबत अगदी मस्त लागते. मी एवढं सगळं बघितलं कौतुकाने, ते त्यांनाही आवडलं. मग त्यांनी मलासुद्धा खायला एक भाकरी आणि भाजी दिली, म्हणजे त्यांची ती चटणी दिली. मस्त वाटून तो गोळा डब्यात काढून घेतला आणि मग मी उभी होते. मग त्यांनी व्हिडिओसाठी एक भाकरीवरती तो गोळा ठेवला. म्हटले, काका, हे असं कधीपासून करतात? तर म्हणे, बाई, आम्ही धनगरी माणसं, आम्हाला सवय. आणि ही त्यांच्या हातातली भाकरी प्रेमाने त्यांनी मला दिली.